दिल्लीच्या राजकारणात आज अक्षरशः राजकीय भूकंप झालाय। राघव चड्डा जे आम आदमी पक्षाचे संस्थापक सदस्य आणि राज्यसभा खासदार आहेत, त्यांनी आज अचानक पक्ष सोडल्याची घोषणा केली आहे। ही घोषणा केवळ एका नेत्याच्या जाण्यापुरती मर्यादित नाहीये, तर त्यांनी पक्षातील 2/3 खासदारांना सोबत घेऊन भारतीय जनता पक्षामध्ये विलीन होण्याचा मोठा निर्णय जाहीर केलाय। या निर्णयामुळे दिल्लीच नव्हे तर संपूर्ण देशाच्या राजकारणात खळबळ उडाली आहे। या गटामध्ये हरभजन सिंह, संदीप पाठक यांसारख्या मोठ्या नावांचा समावेश आहे, ज्यामुळे या घडामोडीचं महत्व आणखीन वाढलंय। एकूण 7 खासदार या निर्णयामध्ये सहभागी असल्याचं सांगितलं जातंय, त्यामुळं आम पक्षासाठी हा मोठा राजकीय धक्का मानला जातो। या संपूर्ण प्रकारामागे नेमकं काय कारण आहे जाणून घेऊया या व्हिडिओमधून। नमस्कार मित्रांनो, मी रोहित, तुम्ही पाहताय टॉक मराठी। गेल्या काही महिन्यांमध्ये आम आदमी पक्षामध्ये अंतर्गत मतभेद वाढत असल्याच्या चर्चा सुरू होत्या। पक्षाच्या नेतृत्वाबद्दल असमाधान, निर्णय प्रक्रियेत पारदर्शकतेचा अभाव आणि काही धोरणांबाबत मतभेद या सगळ्या गोष्टीचा परिणाम म्हणून हा मोठा निर्णय घेत असल्याचा राजकीय विश्लेषक सांगत आहे। विशेषतः केंद्र सरकारशी सतत संघर्षाची भूमिका घेतल्यामुळे काही नेत्यांना वाटत होतं की पक्षाची दिशा चुकीच्या मार्गावर जात आहे। यामुळेच राघव चड्डा आणि त्यांच्या समर्थकांनी वेगळा मार्ग स्वीकारण्याचा निर्णय घेतला असावा। दुसऱ्या बाजूला भारतीय जनता पक्षासाठी हा मोठा राजकीय फायदा असू शकतो। दिल्लीसारख्या महत्त्वाच्या राजकारणात विरोधी पक्षातील नेते आणि खासदार आपल्या गटात येणं म्हणजे आगामी निवडणुकांसाठी मोठी ताकद मिळणं होय। भाजप नेहमीच दिल्लीत सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील राहिली आहे आणि या घडामोडींच्या मागे त्यांच्या रणनीतीला मोठा बूस्ट मिळू शकतो। विशेषतः हे खासदार जनाधारही सोबत घेऊन जर आले तर दिल्लीतील राजकीय समीकरण पूर्णपणे बदलू शकतो। या घटनेचा सर्वात मोठा फटका आम आदमी पक्षाला बसणार आहे। एकीकडे भ्रष्टाचार विरोधी चळवळीतून उभा राहिलेला हा पक्ष आता स्वतःच्याच घरात फूट पडताना दिसतोय। पक्षाचे प्रमुख नेते आणि कार्यकर्ते यांच्यावरती आता मोठं आव्हान उभं राहिलंय। पक्षाची एकता टिकवणं आणि जनतेचा विश्वास पुन्हा मिळवणं। जर या घटनेमुळे पक्षात आणखी फूट पडली तर आगामी निवडणुकांमध्ये आपसाठी परिस्थिती आणखी कठीण होऊ शकते। या विविध विरोधी पक्ष एकत्र येऊन सत्ताधारी पक्षाविरुद्ध मोर्चा उघडण्याचा प्रयत्न करत आहेत। अशा वेळी आम आदमी पक्षातील फूट ही विरोधी आघाडीला मोठा धक्का ठरू शकते। यामुळे आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही। राजकीय दृष्टिकोनातून जर पाहिलं तर 2/3 खासदार एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जाणं हे केवळ डिफेक्शन नसून एक प्रकारचं राजकीय पुनर्रचना आहे। भारतीय राजकारणात यापूर्वी अशा घटना घडल्या आहेत जिथं मोठ्या प्रमाणावर नेत्यांनी पक्षांतर केलं आणि सत्तेचं समीकरण पूर्णपणे बदललं। मात्र दिल्लीसारख्या केंद्रशासित प्रदेशात आणि इतक्या चर्चित पक्षात घडलेली घटना विशेष लक्षवेधी ठरते। जनतेच्या दृष्टीने हा मोठा प्रश्न आहे। नेत्यांनी पक्ष बदलणं म्हणजे त्यांच्या विचारसरणीमध्ये बदल झाला आहे का, की हे केवळ सत्तेसाठी घेतलेला निर्णय आहे? मतदारांनी ज्यांच्यावरती विश्वास ठेवून त्यांना निवडून दिलं ते नेते अचानक वेगळ्या पक्षात गेल्यास जनतेच्या भावना काय असतील, आता पुढे काय होणार हे पाहणं जास्त महत्त्वाचं ठरणार आहे। आम आदमी पक्ष या संकटातून कसा सावरतो, भारतीय जनता पक्ष या संधीचा कसा फायदा घेतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जनतेचा कौल काय असतो, यावर दिल्लीचं आणि देशाचं राजकारण अवलंबून असणार आहे। सध्या मात्र एक गोष्ट स्पष्ट आहे, दिल्लीच्या राजकारणात मोठा बदल सुरू आहे आणि त्याचे परिणाम दूरगामी असणार आहेत। मित्रांनो, तुम्हाला या संपूर्ण प्रकरणाबद्दल काय वाटतं? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।